औचित्य साधून या ठिकाणी या धनगर समाजाच्या आदिवासीमध्ये समाविष्ट या मागणीच्या विरोधामध्ये या ठिकाणी उपस्थित काळूराम काका, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार विष्णू सावरा, आमदार विलास तरे, आमदार वजरे साहेब, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सारी लहान उपक्रम, त्याचप्रमाणे शिक्षक संघटना असतील, रमेश जाधव असतील, ॲडव्होकेट बुकणे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले ॲडव्होकेट सेलर बेलकर, उपस्थित तमाम आदिवासी बांधव आणि बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे या ठिकाणी धनगर समाजाने ज्या दिवसापासून मागणी केली की आम्हाला आदिवासींमध्ये समाविष्ट करा, परंतु आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो की असं कोणीही समजा आदिवासी बांधवांच्या सवलती मागणीसाठी, जसं आदिवासी म्हणजे त्यांना किराणा दुकान समजलेलं दिसतं, जो तो ऊटसूट आदिवासींमध्ये समावेशासाठी या ठिकाणी मागणी करतो आहे, परंतु खऱ्या अर्थाने कुठलीही जात जर समावेश जर करायची असेल तर त्या ठिकाणी आदिवासी जी रिसर्च संशोधन संस्था आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी आदिवासी समाजातील 25 आमदार आणि 4 खासदार आणि मुख्यमंत्री असं करून एक ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटी असते. या कमिटीची शिफारस झाल्यानंतर त्या ठिकाणी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून त्याला शिफारस करावी लागते. त्यानंतर ती शिफारस राज्यपालांकडे, राज्यपालाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केंद्राचे गृहमंत्री आणि त्यानंतर राष्ट्रपती, अशा प्रकारे ती पद्धत आहे. परंतु या ठिकाणी कुठल्याही पद्धतीच्या त्या ठिकाणी अवलंब न करता सरळ सरळ धनगर आणि धनगर या या शब्दाच्या त्या ठिकाणी नाम सदृशाचा फायदा घेऊन त्या ठिकाणी हा धनगर समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संघर्ष करून आपल्या आदिवासींमध्ये सवलती मागत असेल. परंतु मी आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो, या ठिकाणी विलास तरे आहेत, त्याचप्रमाणे विष्णू सावरा, वजरे साहेब असतील, काळूराम काका असतील, यांनी सर्वप्रथम ज्या दिवशीमध्ये मागणी केली, सगळ्या आदिवासी आमदारांच्या प्रतिनिधी आम्ही सगळे दिल्लीला गेलो आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा आम्ही अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधींना भेटलो. त्यांना त्या ठिकाणी मुद्दे समजवून दिले. त्या ठिकाणी पिचड साहेब असतील, शिवाजीराव मोघे असतील किंवा वसंत फुडके असतील आणि मी स्वतः, अशा प्रकारे आम्ही अगोदर सोनिया गांधींना भेटलो. त्यानंतर मात्र आम्ही राष्ट्रपतींना भेटलो आणि राष्ट्रपतींना स्पष्टपणे त्यांना उल्लेख केला. राष्ट्रपतीने सांगितलं, मुझे अच्छी तरह से पता है किसी भी हालत में ये धनगर समाज आदिवासी में समावेश नहीं होगा. आणि अशा प्रकारे राष्ट्रपतींनी स्पष्टपणे तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. परंतु राजकीय हवेसापोटी, राजकीय दबावापोटी या ठिकाणी काही लोक या आपल्या आदिवासी बांधवांना, काही लोकांनी आश्वासन दिलेलं आहे की आमचं सरकार आता केंद्रात आलेलं आहे आणि केंद्रात आल्यानंतर आमची तिची शिफारस करू. परंतु तुम्हाला मी एवढं सांगू इच्छितो की या विभागाचे एक राज्यमंत्री म्हणून, आमदार म्हणून आम्ही सगळे आमदार कुठल्याही पक्षाचे जरी असले तरी शेवटी आदिवासींची अस्मिता ही सगळ्यात महत्वाची आहे. आमचं पद हे नंतरचं पद आहे, पहिलं आदिवासी पद आहे, त्यानंतर मात्र ते पद आहे. आणि त्यानंतर आम्ही महाराष्ट्र सदनामध्ये आल्यानंतर तिथले जे राज्यपाल आहे KR नारायण, त्या ठिकाणी नारायण त्यांना आपल्या राज्यपालांना भेटलो. त्यानंतर परवाच्या दिवशी आम्ही जेवढे सगळे आपल्या काँग्रेस पक्षाचे असलेले जे सगळे आमदार, आम्ही यांना राहुल गांधींना भेटलो. त्यांनाही व्यवस्थित समजून सांगितलं. मी आपल्या सगळ्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी जास्त वेळ न घेता मी एवढं सांगू इच्छितो, आम्ही 25च्या 25 आमदार, सगळ्या पक्षाचे आमदार, कुठल्याही पक्षाचे जरी असले, परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आदिवासी हा पहिला आमचा, त्यानंतर मात्र आम्ही कुठल्या पक्षाचे आहोत हा नंतरचा प्रश्न. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने मगाशी कोम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरं म्हणजे आपला ओराव समाज आहे, ओराव समाजाची आपला हा जो धनगर आहे ही उपजमात आहे. परंतु धनगर या समाजाकडे 100, 150, 200 एकर जमिनी आहेत. मराठा बांधवांनंतर ज्यांचा नंबर आर्थिक आणि सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचा नंबर लागतो असा हा धनगर समाज आहे. आणि जर हा धनगर समाज जर आला, अजूनही आमचे या ठिकाणी जे आदिम जमाती आहे, यांचा कातकरी बांधव असेल, वारली असेल, आमच्या या ठिकाणी औंध असेल
किंवा त्या ठिकाणी कोलाम असेल, ठाकर असेल, त्या असा किंवा त्याचप्रमाणे भिल्ल असेल किंवा आमचा महादेव कोळी असेल, अशा प्रकारे समाज अजूनही खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात अजून आलेला नाही, अजूनही कुपोषणाने मरतो आहे, अजूनही आम्ही शैक्षणिक दृष्ट्या कितीतरी आम्ही मागे आहोत। आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या आमदारांनी, सगळ्या खासदारांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, काही जरी झालं या ठिकाणी बघा मंत्रिपद वगैरे आमच्या दृष्टीने गौण आहेत, हे मंत्रिपदापेक्षा आमचा समाज महत्वाचा आहे। आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी या सभेच्या निमित्ताने सगळ्यांनी एकनिष्ठ एकजुटीने आपल्याला या ठिकाणी लढा द्यायचा आहे। यथाशक्तीने जे जे शक्य होईल ते मी या ठिकाणी एक वैयक्तिकरित्या या ठिकाणी आपण मदत करण्याचा ठिकाणी प्रयत्न करू। आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झाला, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देऊन इथेच थांबतो। जय आदिवासी।